भाजी पटाका रेसिपी वनितामध्ये आपले स्वागत आहे। आज होता सॅटरडे म्हटलं की मुलांच्या टिफिनला अगदी काय द्यायचं हाच मोठा प्रश्न असतो। हे नको ते नको मग द्यायचं तरी काय या मुलांना। त्यासाठी मी केले होते पराठे, पण मुलं म्हटले नकोय पराठा, पण नकोय मला। मग मी अशा वेळेस म्हटलं आता पराठा नकोय तर मग सुचलं असं अगदी मनातच की आज यांना पराठाच खाऊ घालणार, पण अगदी तो पण वेगळ्या पद्धतीचा। मग मी येथे बटाट्याचा पराठा करून लाटून घेतला आहे आणि एक छोटंसं झाकण घेतलं बॉटलचं आणि झाकणाने डोळे काढून घेतले। चाकूच्या साहाय्याने असं तोंड काढलं आहे, बघू शकता तुम्ही। मुलं हा पराठा पाहून म्हटले मम्मी हाच पराठा न्यायचा आहे आता, स्माइली पराठा। आपलाही वेळ वाचला दुसरं काही करण्याचा आणि मुलांच्याही आवडीचा असा स्माइली पराठा तयार झालेला आहे। तुम्ही पण आपले मुलं असेच पराठा वगैरे खात नसतील तर किंवा चपाती खायला नको म्हणत असेल रोज, तर आपण कोणत्याही भाजीचा पराठा बनवून अशा पद्धतीने स्माइली पराठा तयार करून मुलांना टिफिनला दिला तरी अगदी आवडीने खातील मुलं। स्माइली पराठा कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर जास्तीत जास्त करा मैत्रिणींना आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका। शेवटी मुलांना पराठाच खाऊ घातला मी। अशा पद्धतीने दोन्ही साईडने हलकंसं त्याला तूप तेल वगैरे काहीतरी मुलांनी अगदी असं आवडीने टिफिनमध्ये नेला आहे स्माइली पराठा। आपण सकाळी नाश्त्याला पण मुलांना देऊ शकतो असा पराठा। स्माइली पराठा पाहून मुलं म्हटले की प्रत्येक सॅटर्डेला असा हाच पराठा द्या आता आम्हाला, स्माइली पराठा। आता आपला भाजून झालेला आहे स्माइली पराठा।